नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वीचा भूगोलाचा पाठ क्रमांक जो 7 आहे 6 नैसर्गिक प्रदेश। मागच्या तासाला आपण याच्यावरती बरीच चर्चा केली होती। ह्या वेगवेगळ्या प्रदेशात आढळणारे प्राणी, वनस्पती किंवा त्या लोकांची पोशाख किंवा राहण्याची घरं, त्यानंतर तिथलं अन्न हे कशा पद्धतीचं आहे। जर आपण या सगळ्यांचं निरीक्षण केलं तर त्याची चर्चा केली होती। कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीची घरं आढळतात, कोणते प्राणी आढळतात, त्यानंतर त्यांचं तिथलं जे खाद्यान्न आहे किंवा जे मुख्य आहार आहे त्याच्याविषयी आपण चर्चा केली होती। आणि एक दोन देशाच्या विषयी पण आपण माहिती पाहिली होती की या पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात एक विशिष्ट अक्षवृत्ताच्या दरम्यान हवामान, वनस्पती, त्यानंतर प्राणी जीवन यात काही सारखेपणा आढळतो। आणि मग अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती आणि प्राणी यामध्ये आढळणाऱ्या सारखेपणामुळे काही प्रदेशाचा एक वेगळेपणा प्रकर्षाने लक्षात येतो। म्हणजे हे सगळे घटक जे आहेत ते नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश असे आपण म्हणतो। मग अशा प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह तिथल्या सर्व जी सजीव सृष्टी आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर आपल्याला ह्या तक्त्याच्या आधारे मग पृथ्वीवर हे प्रदेश आणि हे भूप्रदेश जे आहेत या नैसर्गिक प्रदेशात कसे विभागले गेले ते तक्त्याच्या आधारे आपण समजून घेत होतो की त्यातले एक दोन भाग आपण शिकलो होतो की मला वाटतं टुंड्रा जो प्रदेश आहे त्याच्याविषयी माहिती आपण पाहिली होती। आता आपण पुढचा जो प्रदेश घेणार आहोत तैगा। आता तैगा जो प्रदेश आहे त्याचं स्थान आणि तो प्रदेश कुठला आहे, म्हणजे त्याचं स्थान विस्तार कसा आहे, त्यानंतर तिथलं हवामान कसं आहे, उन्हाळ्यामध्ये कसं आहे किंवा हिवाळ्यामध्ये कसं आहे। तर आपण इथं पाहिलं तर इथं जगाचा नकाशा जर आपण पाहिला तर इथं तुमच्या भागामध्ये दिसेल, हा जो काळ्या कलरने दाखवला आहे तर इथं हा भाग जो आहे हा तैगा प्रदेश म्हणून तिथं ओळखला जातो। आता मग हा तैगा प्रदेश जो आहे त्याचं स्थान कुठं आहे, तर याचं स्थान 55° उत्तर ते 65° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान ह्या तैगा प्रदेशाचं स्थान आहे। आणि याच्यामध्ये मग कोणकोणते प्रदेश मोडतात, तर अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग, त्यानंतर युरेशियाचा भाग हे प्रदेश याच्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मग इथं तापमान कसं आहे, उन्हाळ्यामध्ये कसं आहे, तर उन्हाळ्यातील जे तापमान आहे सुमारे 15° ते 20° असतं आणि हिवाळ्यामध्ये ते तापमान अगदी 0° पेक्षा सुद्धा कमी असतं। आणि त्यातलं जे पर्जन्यमान आहे ते पर्जन्यमान वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीमीटर इतकं असतं। आणि उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात हिमवृष्टी अशा प्रकारचं इथं हवामान असतं की इथं उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये हिमवृष्टी पडते। आता इथलं जे नैसर्गिक वनस्पती कोणत्या आहेत या तैगा प्रदेशामध्ये, त्यानंतर इथलं प्राणी जीवन कसं आहे, तर कोणकोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे इथलं मानवी जीवन कशा पद्धतीचं आहे त्याची माहिती आपण आता थोडक्यात पाहणार आहोत। तर इथं ह्या तैगा प्रदेशामध्ये सूचीपर्णी वने, कारण इथं उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय आणि हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टी होती। त्यानंतर मग ही सूचीपर्णी जी वने आहेत तिथला जो निसर्ग आहे त्या पद्धतीनं ह्या झाडांची सुद्धा रचना आहे बघा की या झाडांची पानं कशी असतात, अरुंद आणि टोकदार असतात आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात। म्हणजे जरी हिवाळ्यामध्ये हिमवृष्टी झाली तरी ते झाडावर पडणारं जे बर्फ आहे ते झाडावर पूर्णपणे साठून न राहता त्याच्या फांद्याच्या खाली झुकलेल्या असतात। तुम्ही सूचीपर्णीचा वृक्ष पाहिला असेल, ह्या अशा पद्धतीनं अशा फांद्या खाली झुकलेल्या असतात ह्यांच्या, तुम्ही कधी पाहिलं असलं तर तुमच्या लक्षात येईल। आणि मग हे जे बहरून पडलेलं बर्फ आहे ते खाली घसरून पडू शकतं। म्हणजे तिथला नैसर्गिक प्रदेश जसा आहे तशा तिथं नैसर्गिक वनस्पती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आता ह्या सूचीपर्णीचे जे लाकूड असतं अगदी मऊ असतं। इथल्या वनस्पतींचं सूचीपर्णीच नाही, अगदी दुसरेही आहेत इथं वनस्पती की त्यांचं लाकूड मऊ आणि हलकं असतं। मग याच्यामध्ये कुठले कुठले झाडे आहेत, स्प्रूस आहे, फर आहे, पाईन आणि रेडवूड इत्यादी वृक्ष याच्यामध्ये मोडतात। आता इथं आढळणारे प्राणी कसे आहेत, आता प्राणी सुद्धा तशाच पद्धतीने असतील
की तिथल्या नैसर्गिक प्रदेशाला अनुकूल असं असणारं त्यांचं जीवन असणार आहे, की तिथल्या निसर्गाशी ते जुळवून घेत असतील अशा पद्धतीची त्यांची शरीररचना असणार आहे. तर इथल्या प्राण्यांच्या अंगावरती मग दाट आणि मऊ केस असतात, कारण इथं हिवाळ्यामध्ये हिमवृष्टी होते, तापमानही फार कमी असतं आणि मग त्यासाठी ह्या प्राण्यांच्या अंगावरती आपल्याला मऊ आणि दाट अशा स्वरूपामध्ये केस आढळतात. मग याच्यामध्ये कोणकोणते येतात? याच्यामध्ये मग कॅरिबू, नंतर अल्क, आर्मीन, नंतर बिव्हर, सिल्वर फॉक्स, मिंक, हास्वले इत्यादी प्राण्यांच्या जाती आपल्याला इथे आढळतात. आता इथलं मानवी जीवन कशा पद्धतीचं आहे? तर इथं लोकसंख्या कमी आहे. त्यानंतर इथले व्यवसाय जे आहेत ते शिकार आणि लाकूडतोड हे दोनच प्रमुख इथं व्यवसाय आपल्याला पाहायला मिळतात. इथं जी शेती केली जाते ती अतिशय कमी प्रमाणात केली जाते, कारण तिथलं तापमान जे आहे 0°C कमी असतं किंवा फार कमी आहे. हिमवृष्टी होते आणि उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि तिथं मग शेती करण्यायोग्य जमीन जी आहे ती थोड्या प्रमाणामध्ये उपलब्ध असेल, की त्यामुळं शेती करण्याचं प्रमाण तिथं कमी आहे. आणि इथला जो प्रमुख व्यवसाय आहे ते प्राण्यांची शिकार करणं आणि लाकूड तोड, आणि इथली जी लोकसंख्या आहे ती अशी कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्याला पाहायचा आहे पुढचा जो प्रदेश तैगा आपण पाहिला. आता आपल्याला पाहायचा आहे गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेरीज. हा गवताळ प्रदेश आपण अभ्यासणार आहोत. तर हे जे आहे हे कुठं सापडतात आपल्याला जर आपण पाहिलं तर हे जे गवताळ प्रदेश आहेत, हा जो काळा दाखवलेला पूर्ण जगाच्या नकाशामध्ये बघा, इथं ह्या सगळ्या जगामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या भागामध्ये हे गवताळ प्रदेश आढळतात. आता एक ह्यातला आपण पंपास जे आहे ही जी दक्षिण अमेरिका आहे, इथं बघा हा छोटा भाग आहे तो दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला जे ब्राझील देश आहे, ब्राझील देशाच्या दक्षिणेला हा म्हणजे ब्राझील जो देश आहे दक्षिण अमेरिका खंडात मोडतो आणि या ब्राझीलच्या दक्षिणेला हा पंपास जो आहे तो गवताळ प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे डाऊन्स, आता इथं ऑस्ट्रेलिया खंड आहे, या ऑस्ट्रेलिया खंडात सुद्धा तुम्हाला डाऊन्स म्हणजे त्या डाऊन्स नावाने तिथं ओळखलं जातं तो गवताळ प्रदेश. तर त्यानंतर उत्तर अमेरिकेचा विचार केला तर तिथं मग प्रेरी असेल. तर हे जे भाग आहेत की ह्या भाग जे आहेत तर हे तर आपण लक्षात घेतलं तर हा भाग जो आहे त्याचं स्थान काय आहे बाबा, तर 30° ते 55° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात स्टेप्स जो युरेशियामध्ये आढळतो, फेल्ड म्हणजे दक्षिण आफ्रिकामध्ये, पंपास दक्षिण अमेरिकामध्ये आणि प्रेरी उत्तर अमेरिकामध्ये आणि डाऊन्स ऑस्ट्रेलियामध्ये. आता आपण जर पृथ्वीचा जर विचार केला तर इथे विषुववृत्त आपल्यामधून गेलेला आहे आणि मग जो वरचा भाग आहे तर तिथं आपण समजूया इथं 30 पासून 50 पर्यंत उत्तरेला आणि 30 पासून 50 पर्यंत दक्षिणेला हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे काही काही भागामध्ये सलग असा भाग नाही, छोटे छोटे तुकडे आहेत, काही उत्तर भागामध्ये आहेत, काही दक्षिण गोलार्धात आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं ह्याचं स्थान आपण तिथं सांगू शकतो. आता मग इथलं तापमान कसं आहे, तर इथं उन्हाळ्यामध्ये तापमान जे आहे 27°C आपल्याला पाहायला मिळतं आणि हिवाळ्यातल्या तापमानाचा जर विचार केला तर 0°पेक्षा कमी असलेलं आपल्याला हिवाळ्यातलं तापमान पाहायला मिळतं आणि जो पाऊस आहे तो सरासरी 400 ते 600 मिलीमीटर इतका पडलेला आपण पाहतो आणि बहुतेक जो पाऊस आहे तो तिथं उन्हाळ्यामध्येच आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. आता इथं आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या कशा आहेत, तिथं कोणत्या प्रकारचे प्राणी आपल्याला आढळतील किंवा तिथलं मानवी जीवन जे आहे, मानवी जीवन कशा पद्धतीचं आहे, तर इथं गवताची विस्तीर्ण पूर्ण आढळतात. कारण ही गवताळ प्रदेश आपण म्हणून ओळखतो, त्यामुळे तर गवत असलेलं भरपूर असं उंच वाढलेलं गवत असतं आणि विस्तीर्ण असा प्रदेश आहे हा. त्यानंतर गवत कमी उंच व झुपक्यांनी वाढते आणि असं कमी उंच असतं ते असं दाट असतं खूप, की आपण कसं झुपकेदार म्हणतो की नाही, असं तसं झुपक्याने असं थोडे थोडे स्पॉट जास्त जास्त दाट असलेले असं हा गवताचा पूर्णाळ प्रदेश असतो. आणि हे जे गवत आहे ते गवत हिवाळ्यात नष्ट होते, म्हणजे जेव्हा हिवाळा चालू होतो हिवाळ्यामध्ये पूर्णपणे हे गवत जे आहे पूर्णपणे नाहीसं होतं. उदाहरणार्थ इथं मग कुठली झाडे आढळतात,
तर एल्डर आणि पॉप्युलर नावाची झाडं इथं आपल्याला या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात, कारण हा गवताळ प्रदेश आहे, त्यामुळे ते झाडे सुद्धा जे आहेत त्याचं प्रमाण आपल्याला कमी पाहायला इथं मिळतं. आता मग इथं जे राहणारे प्राणी आहेत ते प्राणी कशा पद्धतीचे आहेत, तर हा गवताळ प्रदेश आहे तशाच त्या पद्धतीने मग इथं हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर इथं पाळीव प्राणी म्हटल्यानंतर शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे, गाढव म्हणजे हे सगळे पाळीव प्राणी तिथं पाळले जातात, कारण हा भरपूर गवताळयुक्त असा प्रदेश आहे आणि त्यामुळं अशा भागामध्ये हे पाळीव प्राणी मोठ्या संख्येने पाळले जातात. मग आता यांचा व्यवसाय काय असणार आहे, तर गुरे चारणे म्हणजे थोडक्यात पशुपालन हा मुख्य व्यवसाय ह्या गवताळ प्रदेशाचा आहे. आणि पूर्वी कसं की एका ठिकाणून दुसरीकडे हे भटकत असत की कातड्याच्या तंबूत, त्याला युर्ट म्हणतो आपण, कातड्याचा तंबू आहे त्याला युर्ट नावाने ओळखलं जातं. जसं ते बर्फाच्या लादीपासून इग्लू नावाने आपण जसं ते घर ट्यूपिक म्हणतो आपण, तसं हे युर्ट ओळखलं जातं की जे प्राण्यांचं कातड आहे त्याच्या कातड्यापासून हे तंबू बनवले जातात, त्याला यर्ट असं म्हणतात. तर इथले लोक जे आहेत तिथं भटकी जमात आहे, तर त्यांना किर्गिज म्हणून ओळखलं जातं. हे किर्गिज लोक जे आहेत ते भटकत, परंतु हे लोक आहेत ते आता भटकत नाही, एक चांगल्या पक्क्या घरामध्ये हे आता राहतात. पूर्वी परिस्थिती वेगळी होती, परंतु आता ते त्यांच्यामध्ये सुधारणा झाली असेल आणि मग हे पूर्वी असं कातड्याच्या तंबूमध्ये राहायचे, परंतु आता नाही, आता ते चांगल्या पक्क्या घरामध्ये राहतात आणि तिकडं प्रामुख्याने गव्हाची शेतीसुद्धा केली जाते. आता पुढचा आपण जो प्रदेश पाहणार आहोत तो आहे उष्ण वाळवंटी प्रदेश. आता इथं उष्ण वाळवंटी प्रदेशचे जे स्थान आहे ते कुठं कुठं आहे, तर आपण बघूया. हा जो प्रदेश आहे विषुववृत्तापासून 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हा पसरलेला आहे. तर आपण जर पाहिलं तर तो दक्षिण आणि उत्तर दोन्ही बाजूला विषुववृत्ताच्या 20 अंश ते 30 अंश उत्तर, 20 अंश ते 30 अंश दक्षिण अशा भागामध्ये हा उष्ण वाळवंटी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. आता तिथं मग उत्तर आफ्रिकेचा जे सहारा भाग आहे तो सहारा नावाने ओळखला जातो. त्यानंतर उत्तर अमेरिकेला कोलोरॅडो, त्यानंतर दक्षिण अमेरिकेला आटाकामा आणि आशिया खंडामध्ये मग इथं आशिया खंडात जो भाग आहे त्याला थरचे वाळवंट आणि दक्षिण आफ्रिकेतील कलहरी वाळवंट. आता आपण जर भारताचा विचार केला तर भारत देश तुम्हाला लक्षात येईल, जर झूम करून पाहिलं तर की भारताचा एक थोडासा जो भाग आहे तो या वाळवंटी प्रदेशाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथं बघा आपल्या देशामध्ये थोडासा काळा टिपका दिसतोय, ते जे आपल्या राजस्थानच्या जो थरचं वाळवंट आहे ते थरचे वाळवंट इथं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इथं दक्षिण आफ्रिका त्याचं जे आहे कलहरी नावाने इथलं वाळवंटी भाग ओळखला जातो, म्हणजे खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. तर इथलं जे तापमान आहे कशा पद्धतीचं आहे, तर इथं जास्त तापमान असणार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये तर जास्त तापमान असणार आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान इथं 30 अंश ते 45 अंश सेल्सिअस आढळतं आपल्याला, आणि हिवाळ्यात हेच तापमान 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस असतं. आणि खूप उष्णता असते, अतिउष्णता आणि अत्यल्प पर्जन्य म्हणजे भरपूर उष्णता आणि पाऊस कमी पडतो. आणि तर रात्री खूप थंडी असते, दिवसा तापमान जास्त आणि रात्री मात्र जे तापमान आहे अतिशय कमी असतं, की त्यामुळं इथं थंडी रात्री खूप असते आणि दिवसा उष्णता भरपूर असते इथं असं आपण म्हणू. आता पुढचा जो भाग आहे त्याचा या प्रदेशामध्ये आढळणारे जे वनस्पती आहेत, प्राणी आहेत ते बघूया. तर आता मग इथं हवामान किंवा पर्जन्याचा विचार केला तर वनस्पतीसुद्धा तशाच पद्धतीच्या आपल्याला इथं पाहायला मिळतील, की कमीत कमी पाणी असलेल्या, त्यानंतर व त्याचप्रमाणे काटेरी वनस्पती, की तिथं पाऊस कमी पडतो आणि सगळे उष्णता जास्त आहे आणि त्यामुळं इथं अशा पद्धतीच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात, की जाड साल असते, अरुंद असते, परत त्यानंतर वेनचट पाने असतात. त्यानंतर जमिनीतील ओला संपला की वनस्पती नष्ट होतात. आता उदाहरणार्थ निवडुंग, घायपात,
पाम, खजूर ह्या ज्या वनस्पती आहेत की ह्या वनस्पती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता मग इथं जे प्राणी आहेत ते प्राणीसुद्धा तशाच पद्धतीचे की तिथल्या वातावरणाशी मिळते जुळते घेणारे, त्या वातावरणामध्ये टिकून राहणारे. आता उंट हा आढळतो आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये, कारण उंट जो आहे तो न पाण्याशिवाय अनेक दिवस जिवंत राहू शकतो. जरी त्याला वाळवंटामध्ये पाणी प्यायला मिळालं नाही किंवा काय खायला मिळालं नाही तरी तो बरेच दिवस इथं तो त्याशिवाय राहू शकतो. त्यानंतर जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी असते, तर जमिनीवर जे प्राणी आहेत त्यांची संख्या आपल्याला असलेली कमी असते. प्राणी दिवसात जमिनीखाली राहतात की जेव्हा की उन्हाळा असतो आणि दिवसा तापमान इथं भयंकर असतं, अगदी 30 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत त्यांचं तापमान आहे, त्यामुळे भयंकर उष्णता असणार आहे. त्यामुळे हे जे इथं प्राणी जे आहेत ते दिवसात जमिनीखाली राहतात. मग इथं साप, उंदीर, सरडे, विंचू अशा प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जे पाळीव प्राणीसुद्धा आहेत इथं, घोडे आहेत, बैल आहेत, गाढव, मेंढ्या आणि इतर पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता इथं जे आहेत मानवी जीवन कसे आहे, म्हणजे सहारा वाळवंटामध्ये जे लोक राहतात, जी जमात राहते त्याला बदाऊन असं म्हणतात. तर कलरी वाळवंटामध्ये राहणारे बुशमेन, त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे ॲबेरिजन इत्यादी लोक, म्हणजे त्या त्या जमातीची नाव आहे. सहारामध्ये बदाऊन नावाचे अशा पद्धतीचे लोक इथं राहतात आणि अनेक गरजा ज्या आहेत त्यांच्या त्या जनावरांपासून पूर्ण करतात. त्याचनंतर मरुद्याने व नद्यांची खोरी इथे शेती केली जाते, की आपल्याकडे जशी तळी असतात तशा पद्धतीनं की इथं नद्यांची खोरी असतात की अशा भागामध्ये शेती विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता पुढचा जो प्रदेश आहे गवताळ प्रदेश, सुदान. आता हा सुदान जो आहे तो कुठं आढळतो आपल्याला, इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल की विषुववृत्ताच्या आता इथे तुमचं जे विषुववृत्त आहे हे विषुववृत्तीतून मधून गेलेलं आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथून मधून लाईन आहे. या विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश ते 20 अंश अक्षवृत्त, म्हणजे इथं वरच्या 5 अंश ते 20 अंश उत्तरेस आणि 5 अंश ते 20 अंश दक्षिण, म्हणजे वरही तेवढाच भाग आणि खाली तेवढाच भाग, ह्या अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्याला हे प्रदेश आढळतात. याच्यामध्ये मग आफ्रिकेतला सॅव्हाना, ऑस्ट्रेलियातलं क्वीनलँड्स, नंतर आफ्रिकेचं दक्षिण पार्कलँड आणि दक्षिण अमेरिकेचं लॅनोज आणि कंपोज, इतर आणखीन गवताळ प्रदेश इथं पाहायला मिळतात. तर उन्हाळ्यात तापमान 35 अंश सेल्सिअस असतं आणि हिवाळ्यामध्ये इथं 24 अंश सेल्सिअस, आणि जे पाऊस आहे तो 250 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटरपर्यंत पडतो. आणि उन्हाळा उष्ण व दमट असतो आणि हिवाळा उबदार आणि कोरडा असा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यांची जी वनस्पती आहेत या भागामध्ये इथं उंच आणि दाट गवत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर हेतली गवत सुमारे 6 मीटर उंच, की त्याला खूप उंच असल्यामुळे हत्ती गवत असंही म्हणतात. त्यानंतर तुरळक वृक्ष, म्हणजे कमी प्रमाणात अतिशय वृक्ष आढळतात. झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात, उदाहरणार्थ बेल, बोर, घायपात इत्यादी सारखे झाडं आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर अननस असेल, निवडुंग असेल. त्यानंतर इथं प्राणी जे आहेत ते तृणजीवी, म्हणजे गवत खाणारे, त्यानंतर मांसभक्षक म्हणजे शिकार करणारे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या प्राण्यांना निसर्गाने पाय चपळ दिलेले आहेत. अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात. मग इथं कोणकोणते सिंह आहे, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेब्रा, हत्ती, गेंडे, रानबैल, रेडे आणि कांगारू आणि यमू या इत्यादी प्राणी आणि पक्षी आपल्याला, यमू नावाचा पक्षी आहे, हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता इथं मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरी असतात. घरांना खिडक्या नसतात. ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात राहतात, यांना क्रॉल म्हणतात. शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय असतात. आता उदाहरणार्थ मग झुलू, हौसा, मसाई इत्यादी जमाती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. की तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं ह्या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचे मसाई लोकांचे म्हणजे झोपड्या आहेत अशा पद्धतीच्या असतात.
तर आज इथंच थांबूया. पुढच्या तासाला आपण राहिलेला हा जो नैसर्गिक प्रदेश आहे त्यातला विषुववृत्तीय प्रदेश आपला राहिला आहे तो एक भाग बघूया. त्यानंतर पुढचा जो भाग आहे की एक विशिष्ट प्रदेश असतात तर त्यांची माहिती आपण पाहूया पुढच्या तासाला. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.